हॅलो, हाय सगळ्यांना नमस्कार. आज आमच्या सिरियलचे 300 भाग पूर्ण झालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. न्यू मेंबर आहे आणि आज आम्ही सेटवर आम्हीच आहोत, फक्त तिघच आहोत. बाकीची कास्ट, बाकी सगळे कॅरेक्टर्स आज नाही आहेत, त्याच्यामुळे आज आम्ही तिघच तुमच्याशी बोलतोय. आणि हॅलो, हाय हाय आणि थँक्यू सो मच. 300 भाग आमचे सगळे पूर्ण बघितलेत, आम्हाला एवढं प्रेम दिलं आणि असंच प्रेम देत राहा आणि आमचे सिरियल बघत राहा. थँक्यू थँक्यू सगळ्यांना. आणि यावेळेचं लाईव्ह जरा वेगळं आहे, कारण बाकी आमची टीम नाहीये. बाकी आत्तू नाहीये, अभिजित नाहीये, अजून मानसी नाहीये, अथर्व नाहीये. पण ह्या लाईव्ह मध्ये अक्का आहे, जी आमच्या सिरियल मध्ये आलेली आहे आपल्या सिरियल. आणि मी खूप मजा करते इथे आणि आम्ही सगळ्यांना मिस करतोय खरं तर. अक्का, तुझा एक्सपिरियन्स आहे ना, जे काही होता आली आहे, आत्ता जस्ट आली आहे, तर ही मुलगी मला खूप त्रास देते. नाही, पण खूप मजा येते, जोक सपाट, पण खूप मजा येते. टीम खूप छान आहे आणि आम्ही निवांत काम करतो आणि खूप गप्पा मारतो आणि छान काम करतो असं आम्हाला वाटतं. तुम्ही प्लीज सांगा कसं वाटतं. त्याच्यावरती आलंच आहे की अक्का मस्त. थँक्यू. पण मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे आम्ही दोघांनी, तू पण नाही केलंस ना? नाही, मी कधीच नाही. आम्ही दोघांनी गार्गीताई बरोबर कधीच काम केलं नाहीये. आणि आम्हाला जेव्हा कळलं होतं की अक्का गार्गीताई करणार आहे, तेव्हा म्हणजे असं झालं होतं की अच्छा हो, त्या करतायत का, बरोबर, ओके. आणि तुम्हाला जशी अक्का दिसतेय ना, म्हणजे नुसती भूमीला बोलतेय आणि त्रास दोघांना, हा, तशी अक्का अजिबात नाहीये. खूप गोड आहे आणि तिच्याबरोबर काम करायला आम्हाला खूप मजा येते, खूप टाइमपास चालू असतो आमचा. आणि गार्गीताई तर पहिल्या दिवशीच आम्हाला हे सांगून टाकलं होतं की ती डेली क्वीन आहे. त्याच्यामुळे वाक्य चुकणे, एक शब्द आहे त्याच्याऐवजी वेगळाच शब्द बोलणे, याच्यामुळे खूप धमाल. आणि पाठांतर नाही, म्हणजे मला जमतच नाही काही. म्हणजे मी आणि ब्लँक होऊन बघत बसते आणि मला लक्षात येतं, अरे माझं वाक्य. म्हणजे आता तो सीन टेलिकास्ट झालाय का नाही मला माहित नाही, पण एक सीन होता ज्याच्यामध्ये अक्का भूमीला म्हणते काय, एक नंबरची भटक भिंगरी आहे. आणि ऍक्च्युली म्हणजे आम्ही असा चंक मध्ये तो सीन करत होतो, तर तो जो भटक भिंगरीवाला जो पार्ट होता तो झालेला होता आणि पुढची वाक्य घ्यायची होती. आणि डिरेक्टरनी ऍक्शन म्हटल्यानंतर अक्का जसं आता ती म्हणाली की पाठ करायचंच नसतं, त्याच्यामुळे तिला कळलं नाही की कुठून घ्यायचंय आता, आणि तिने रॅन्डम वाक्य बोलायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये ते आठवेना, आणि ती भूमीला म्हणाली, कुठे जात असतेस ह्याला सोडून, आणि मी ब्लँक, नुसती भटकत असतेस, भटकी कुठली. आणि तिकडे आम्ही खूप हसायला लागलो, म्हणजे तिकडे मी हसलोच आणि सगळे ब्लँक झालो बेसिकली एका सेकंदासाठी. नाही, हे नाही, आणि भटकी कुठली, कुठून. माझं असं म्हणणं, तुम्हाला मजा येते की नाही, हा ते महत्वाचं. भटकी कुठली नाही, भटकी मेली. आणि आम्ही शॉर्ट थांबवला आणि सांगितलं गाडी हे नाही, आपल्याला पुढचं. त्याच्यामध्ये तिची रिॲक्शन पण अशी इतकी गोड असते ना, हो का, ओके, सॉरी. अरे बापरे, मला कळलं, सॉरी. तू दे लाईन मी. पण म्हणूनच मी माझं गिल्ट असतो ना एक स्वतःचा, की नाही चुकलोय आपण, हे मान्य असतं मला. पण काही इलाज नाही, या मुलांना ते सहन करावं लागेल, कारण पाठांतर करत नाही असं नाही रे, पाठांतर करून केलेलं असतं, पण ते इथून जातं. पण हे एक चांगलं आहे अक्काचं, की तिला ते जास्त काय म्हणतात, आम्ही सीन करायच्या आधी रिडिंग करतो, ते तिला जास्त करायला आवडत नाही. म्हणजे थोडंसं स्पॉन्टेनियस होतो तो सीन. ती आयत्या वेळेला ज्या लाईन्स घेतल्या जातात त्या कधी कधी अशा मस्त नॅचरल बसून जातात, किंवा लेखकाला वाटू शकते, अरे हे मी लिहिलं होतं का, किंवा हे लिहिलं असतं तर. पण
त्याच्यामुळे ती जी स्पॉन्टेनियसली जी काही तिच्या तोंडून वाक्य येतात त्यामुळे ती इतकी बोली भाषेत येतात आणि त्यामुळे समोरच्या आम्हाला रिॲक्शन्स द्यायला पण खूप सोपं जातं. कारण की लिहिलेल्या वाक्यांवरती कधी कधी ना आपल्या नकळत पण एक रिॲक्शन सेट झालेली असते डोक्यामध्ये. तिच्या तोंडून काहीतरी वेगळीच वाक्य जेन्युअनली रिॲक्शन निघते बाहेर. फारच पॉझिटिव्ह घेत आहे सगळं. पॉझिटिव्हच आहे. मला पण हे सांगायचंय की तुम्हाला अक्काचा राग येत असेल कदाचित की काही सारखी बोलत असते आणि हिला त्रासच देत असते वगैरे वगैरे, पण खूप मस्त आहे अक्का म्हणजे गार्गीताई आणि काम करायला खूप मजा येते. सो तिच्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करा जेवढं आतापर्यंत सिरियलवर करत आला. येस आणि ऑफकोर्स म्हणजे हे गिव्ह अँड टेक असतं की जेव्हा आपण चांगलं वागतो किंवा आपण खूप मजा करतो किंवा आपण ते सगळं वातावरण एन्जॉय करत असतो तर समोरून पण तशी रिॲक्शन किंवा तसं वागणं अपेक्षित असतं आणि ते येणं तर आपण ही सगळी धमाल करू शकतो. सो ही दोन्ही मुलं कमाल आहेत. रादर सेटवरचे सगळेच आमचा विश्वास, स्वाती, विशाल हे सगळी गँग जी आहे सगळी ती धमाल आहे, समजून काम करणारी आहेत आणि यांच्या दोघांबरोबर तर धमालच येते. म्हणजे नाही खूप मजा येते. सो तुम्ही बघत राहा. कसं वाटतंय सांगा. काही चेंज असतील करायचे असतील म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की असं जाऊयात. कधी कधी काय होतं लाईव्ह मध्ये खूपदा असं होतं की प्रेक्षकांना सांगायचं असतं की तुम्ही असं का नाही करत, तर तुम्ही तसं सांगितलं तरी आम्ही त्याचा विचार करू आणि काही वेगळे बदल हवे असतील तर नक्की सांगा आणि आम्ही ते करू. तुम्हाला आकाश आणि भूमी कसे बघायचे, पुढे त्यांचं आयुष्य कसं तुम्ही बघताय हे तुम्ही. आकाश बद्दल तर मला ऑलरेडी तुमच्या कमेंट्स आणि मेसेजेस मी बघितले की आता लवकर बरा हो बाबा आणि थोडीशी मी पण त्याची वाट बघतोय की आता बरा झाल्यानंतर मी पण वाट बघतोय. मला आता आकाश आणि भूमीचं पुढे बरा झाल्यानंतर त्यांची केमिस्ट्री किंवा लव्ह स्टोरी किंवा जे काय म्हणतात वैवाहिक जीवन कसं जाणार आहे हे याच्यामध्ये आम्हाला सुद्धा इंटरेस्ट आहे. सो त्याची वाट आम्ही पण जरा बघतो. त्याच्यामुळे तो मेसेज तुमचा कळलाच आहे आतापर्यंत मला. नाही पण हा आकाशी फार गोड आहे त्याच्यामुळे ही मजा आहे आणि रादर त्याचा USP आपण म्हणू की तोच आहे की हा आकाश असा आहे. क्यूटनेस आय नो. सो आणि हा अजून एक मला गोष्ट सांगायची ते म्हणजे आत्ता गार्गीताईचं म्हणजे अक्काचे सगळे सीन्स आमच्या बरोबरच आहेत, पण आम्ही सुद्धा उत्सुक आहोत की पुढे जाऊन सिरियलमध्ये अक्का रागिणीला जाऊन भेटणार आहे का, किंवा रागिणी आणि अक्काचे सीन किंवा अक्का आणि अभिजितचे सीन असणार आहेत का. मग ते जर का एकमेकांच्या समोर आले तर मग काय घडेल, कारण की हिनी आत्ता सगळे सीन आमच्या बरोबरच करते त्याच्यामुळे तिचं बाकी कोणाशीच काही झालेलं नाही ना अजून इंटरॅक्शन कुठल्याही सीन मध्ये. सो ते जेव्हा होईल पुढे जाऊन जर का पोस्ट आम्हाला माहित नाही आम्हाला काहीच माहिती खरंच काहीच माहिती नाही. जर का असं असेल तर मग ते सीन्स काय असतील तुम्ही जसं इमॅजिन करता आणि तुमची एक स्टोरी रंगवता तशीच आम्ही इथे आमच्या एक स्टोरी आणि आमचे एक ट्रॅक खूप चाललेले असतात. त्यामुळे आपण आता काहीतरी बसायला द्या. आम्ही पण तेच म्हणतोय. खूप उभा आहे बिचारा. नाही मला काही प्रॉब्लेम नाहीये. मग आम्ही मावणार नाही ह्याच्यामध्ये. आता आपण त्यांच्या जरा कमेंट्स वाचूयात लोकांच्या सगळ्यांच्या. थोडं खूप खालती कर ना ते. खूप कमेंट्स प्रश्न विचारलेत लोकांनी. काय काय कशी आहे भूमिताई, आकाश सर मस्त. मानसीताई कधी प्रेग्नंट होणार म्हणजे माहित नाही आम्हाला. मानसी बघ तुझ्यासाठी काय प्रश्न आहे इकडे. थँक्यू. आणि एकटी मानसी कशाला, अथर्वनी पण उत्तर दिलं पाहिजे. तुमच्या युट्यूबला सिरियल दिसत नाही. युट्यूबला तुम्ही हॉटस्टारवर बघा. हॉटस्टारवर सगळे एपिसोड मिळतील तुम्हाला. खूप छान वाटलं आकाश बरा झाला बघून. नाही आता अच्छा असं. तुमच्या बाबांवर पिक्चरचं काम कुठपर्यंत आलंय. लवकरच सुरू होईल शूटिंग आणि येईल. या 2024ला फिल्म रिलीज होईल. हो मस्त मस्त. हाय बॉईज. भूमी खूप भारी काम करते. थँक्यू सर. प्लीज टेल युअर एक्सपिरियन्स फर्स्ट एपिसोड टू 300th एपिसोड. अरे बापरे, फर्स्ट एपिसोड 300 काय सांगायचं. माझं कौतुक करतो की काय रोज आणि रोज शूट करतोय आणि
रोज आकाश हे कॅरेक्टर करायला खरंच खूप मजा येते आणि रोज वेगवेगळे सीन्स असतात आणि आमचे लेखक शिरीष लाटकर आणि मिथिलाताई हे मस्त मस्त सीन लिहून पाठवत असतात आणि त्याच्यामधनं आकाश आणि भूमीची केमिस्ट्री जी काही आतापर्यंत तुम्ही बघत आला आहात, म्हणजे आकाश भूमीला काय काय गिफ्ट देतो, ग्रीटिंग्स बनवून देतो, अजून पहिल्या पावसाची आठवण म्हणून स्माइली बोल देतो, पहिल्या पावसाची आठवण म्हणून पावसाचं पाणी देतो वगैरे, अशा खूप क्यूट गोष्टी ज्या काही लिखाणातूनच आल्यात ना, किंवा क्रिएटिव्ह टीम म्हणजे आमची स्वाती आहे किंवा चॅनल मधली अंकिता आहे वगैरे वगैरे, सगळे जण मिळून जे काही ठरवतात आणि आमच्यातल्या क्यूट मोमेंट्स किंवा रोमॅन्स कसा म्हणजे अशा पेअरमधनं कसा काढता येईल किंवा काय काय गोष्टी दाखवता येतील ह्याच्यासाठी सगळे प्रयत्न करत असतात आणि ते सगळं लिहून येतं आणि ते करताना आम्हाला खूप मजा आलेली आहे आतापर्यंत आणि ह्याच्या पुढे पण अशीच मजा येईल. हाय ताई, तुला कन्नडन सिरियल नंतर सिरियल मध्ये बघायला थँक्यू प्रार्थना. अरे कधी कधी हेक्टिक वाटतं का आकाशचं कॅरेक्टर साकारताना? हो नक्कीच, म्हणजे आता ते लहान मुलांसारखं करायचं असल्यामुळे एक स्ट्रेस असतो. हा, आणि प्रत्येक सीन मध्ये एक एक्स्ट्रा एनर्जी, आवाज पण मी असा जरा हाय पिचचा लावतो, त्याच्यामुळे म्हणजे नॉर्मल सीन असतात तेव्हा एवढं काय म्हणतात एवढं दमछाक नाही होत, पण जेव्हा असे खूप धावपळीचे सीन आणि किंवा ते मध्ये गुंड वगैरे आमच्या मागे लागले होते किंवा सुरुवातीला मी ही सायकलवरून जात असते आणि मी हिच्या मागे धावत असतो किंवा घरामध्ये धुडगूस घालतो, सगळं आदळ आपट करतो वगैरे, असे सीन असतील तेव्हा जरा खूपच जरा मध्ये मला गॅप घ्यावी लागते, कारण की आरडाओरडीचे सीन असतील तर अजूनच म्हणजे सारखं वरच्या पेजमध्ये बोलून बोलून असा घसा जरा दुखायला लागतो, मग थोडा वेळ मला थांबावं लागतं पाणी प्यायला किंवा परत. पण नॉर्मल सीन असतील तेव्हा एवढा त्रास होतो. अक्का यांना या सिरियल मध्ये पाहून खूप छान वाटलं. थँक्यू. मला नक्की नक्की हो नक्की 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 मला नक्की घेऊ आम्ही एका एपिसोड मध्ये. पारित 2653. या आकाश तुम्ही बेस्ट करतो. थँक्यू. तुम्ही सेटवरच आहात का? हो, आम्ही आता सगळे शूट करतोय. आम्ही एक तो सीन तुम्हाला काही दिवसांनी बघायला मिळेल, म्हणजे माझं कपाळ थोडस काळ झालंय, इकडे लागलंय, कपडे पण कष्ट केलेत पोराने, खराब झालेत, हे सगळं का झालंय हे तुम्हाला बघायला मिळेल. यशोमान रिअल लाईफ मध्ये लग्न कधी करणार? मी पण वाट बघते. तुझं काय एक नंबर बाबा, मी मलाच करते. खाली जा, खाली घे ते खालचं. हाय ताई. अरे मधुरा, काय चाललंय? जोडी खूप छान आहे. थँक्यू सो मच. कोण? विपुल थँक्यू. सायकल राणी मी कधी आई पण. एक मिनिट, हा प्रश्न मानसीपर्यंत ओके होता. हा, आमच्याबद्दल अजून विचारू नका, आधी मला बरं होते. पुढे माझे बाबा खूप खुश होतात आकाशच्या प्रत्येक सीन बघून. सो स्वीट. किती छान. थँक्यू सो मच. तुमची लव्ह स्टोरी केव्हा स्टार्ट होणार आहे माहित नाही, बघू आता आम्ही पण त्याची वाट. पण ही किती क्यूट लव्ह स्टोरी तशी. हो, तो शहाणा झाल्यानंतरची लव्ह स्टोरी असेल, पण तसं त्यांना विचारायचं. हा, सॉरी, वेगळी लव्ह स्टोरी सध्या बाळा बघताय. हो आकाश, तुम्ही जोडी खूप मस्त. थँक्यू. झोपा नको, झोपा कशाला? आम्हाला झोपायला वेळ नाही मिळत, आम्हाला खूप काम असतं. आम्ही इंडियात आहोत आता. 5 वाजलेत, 5:30 वाजलेत. दादला बरा होताना बघायला मिळणार. आत्या दोरा घालणार काही ना. आकाशला आत्या दोरा घालणार आहे का?
अच्छा ते प्रोमो मध्ये ते शर्ट आणि दोरा धिंगाणामध्ये आम्ही खरंच धिंगाणा घातलाय आणि खूप मजा आली आम्हाला त्या धिंगाणा एपिसोडमध्ये. आणि शुभविवाह सिरियलची ऑलमोस्ट पूर्ण टीम तुम्हाला तिकडे बघायला मिळेल. आणि प्लीज बघा ते सुद्धा शनिवार रविवार रात्री 9 वाजता. येस, पौर्णिमाला पण पाठवायचे. तुम्ही दोघं खूप छान ऍक्टिंग करता. थँक्यू सो मच. थँक्यू. छान आहे सिरियल. गॉड ब्लेस यू. थँक्यू. मी बनारस मधून पाहते सिरियल, खूप छान आहे. तुमची जोडी खूप भारी. Thank सो you. स्वीट. थँक्यू Thank you so पूजा. much. थँक्यू. बनारस मधून असेच प्रेम करत राहा. येस. तुम्ही शट करतोय का? हो. बाकीचे सगळे कुठे आहेत? बाकीच्यांचं आज शूटिंग नाहीये. आज आम्हा तिघांचंच शूट आहे, त्याच्यामुळे आज आम्ही तिघच भेटलो आहोत. तुम्हाला जेव्हा आम्ही सगळे असू तेव्हा परत एकदा लाईव्ह येऊ आम्ही. आणि लवकरच आता मागच्या वर्षी 16 जानेवारीला ही सिरियल सुरू झाली होती, त्याच्यामुळे परत आता पुढच्या वर्षी 2024 मध्ये 16 जानेला 1 वर्ष पूर्ण होईल सिरियल सुरू होऊन. तर तेव्हा तर आम्ही लाईव्ह येऊच नक्की. तुमच्या दोघांची स्माइल खूप आहे, छान आहे असं म्हणायचंय का? ओके, थँक्यू. हॅलो. आलो लाईव्ह पूर्ण दाखव. आज खूप आहे तरी लोकांनी. खूप छान दिसताय. तू खूप छान दिसताय. तू खूप खूप म्हणजे आकाश का मुलगी आहे म्हणून प्रिया, तू खूप छान दिसताय. ओके, आपण सगळे थँक्यू प्रिया. थँक्यू प्रिया. तू खूप आकाश असेल तरी थँक्यू, आम्ही असू तरी. आणि आकाश भूमी हे रिअल लाईफ मध्ये जसे गोड आहेत तसेच रिअल लाईफ मध्ये ही आहात का? टॉम अँड जेरी आहात. टॉम अँड जेरी मी मध्ये तो एक जोकरचा व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला आमची टॉम अँड जेरी गिरी दिसली असेल. आणि आम्ही मिक्सचर होत. कधी कधी टॉम अँड जेरी होत, कधी कधी गोड होत, कधी कधी काय होत. म्हणजे भांडणं पण खूप म्हणजे मिक्स ना रे. आणि बाकी आमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री कशी आहे ते तुम्हाला धिंगाणामध्ये बघायला मिळेलच ह्या शनिवारी आणि रविवारी. प्रवाह आकाश तू शहाणा कधी होणार? ओके, आकाश हा शहाणा कधी होणार आणि आकाश लवकर बरा हो, ह्या कमेंट्स खूप आल्या. तर सगळेजण त्याची वाट बघतात, लवकरच होतील. पण हा आकाश पण खूप क्यूट आहे. हो, ऍक्च्युली त्याचे मॅनरिझम्स पण फार गोड आहेत. म्हणजे कधी कधी ना खरं सांगायचं झालं तर भूमी सोडून द्या, मधुरा म्हणून पण मला त्याचे काही काही एक्सप्रेशन होतं. कधी असं झालं असं करून जाऊन गाल ओढावेसे वाटतात. इतके गोड एक्सप्रेशन. थँक्यू त्याच्यासाठी. पण त्याचं बरंचसं क्रेडिट आपल्या रायटर्सना पण जातं. ऑफकोर्स रायटर्सना जातं. लिहूनच काही वाक्य एवढी क्यूट देतात ना. पण त्याच्यामध्ये यश सुद्धा त्याच्या इतक्या गोष्टी टाकतो आणि त्याचं ऑब्झर्वेशन लहान मुलांचं मधलं पण काही काही इतकं असतं की तो ते टाकतो. इतकी कमाल गोष्ट आहे की कुठलंही रील बघत असेल. आता मला आठवत आहे काहीतरी आपण एक रील बघत होतो आणि रील होतं काहीतरी होतं समथिंग, मला तर आठवत नाहीये. पण ते बघत होतं, लहान मुलगा काहीतरी रिॲक्ट करत होता त्याच्यावरती. तो मला म्हणाला हे मी वापरणार आहे आणि आमच्या दोघांचा एक सीन होता, खूप गोड सीन होता आणि त्याच्यावर त्याने ती रिॲक्शन दिली आणि मी त्याच्याकडे असं बघितलं लाईक सिरियसली. पण असं काही गोष्टी खूप तो छान, त्याचं कॅरेक्टरच इतकं ते छान आहे की त्याच्यामुळे त्याला ते टाकायला त्याचा एक स्कोप पण मिळतो. तिचं इग्नोर काय बरोबर मी सुद्धा कमेंट केली होती, तीच बरोबर इग्नोर केली नाही. सॉरी, खूप लोकांच्या कमेंट्स येत आहेत. दीपिका आरसेकर, सो सॉरी. हाय दीपिका. काय कमेंट होती दीपिका? परत पाठवा. नाही, स्वात्याने काहीतरी लिहिलंय का तिथे? स्वात्या आले. प्रोडक्शनची मालिका आहे, तुमचं नाव काय? प्रोडक्शन टीमचं टेलेटेल मीडियाची सिरियल आहे ही. काळजी घ्या सगळे स्वतःची. तुम्ही पण काळजी घ्या. ओके. हॅलो दादा ताई, खूप वन आज खूप निवांत वाटतं. नाईस कपल. हो, निवांत वाटतं असं काही नाही. आत्ता चालले बोलवायला, सो एक 10 मिनिटं तुमच्याशी गप्पा माराव्यात असं म्हटलं आणि आता झालं. आता आम्ही
जातोय कारण आम्हाला बोलवलंय. भूमीला फार त्रास देऊ नका. ओके चलो ओके गाईज, बाय बाय. थँक्यू सो मच. आमची सिरियल अशीच बघत राहा. आज 300 एपिसोड्स पूर्ण झालेत आणि आता अजून बरेच एपिसोड्स आम्हाला करायचे आहेत. तर असंच प्रेम करत राहा आणि रोज शुभविवाह बघत राहा स्टार प्रवाहावर दुपारी 2 वाजता. आणि असेच 500,000 एपिसोडला भेटू. येस, बाय. चलो बाय बाय. बाय बाय. थांब ते शेअर करायचं असेल ना, हो एंड व्हिडिओ करून ते शेअर कर.